हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल वाकडेज वर्ल्ड ऑफ कन्सेप्ट. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये नॅचरल रिसोर्सेसचे जे महत्त्वाचे जे घटक आहेत एअरबद्दल आपण पाहिलं होतं. त्यातला आता दुसरा घटक आपण पाहणार आहोत वॉटर. आता या लेक्चरमध्ये आपण वॉटर अँड देअर युजेस आपण पाहणार आहोत. पहा आता, ऑब्झर्व हाऊ मच वॉटर इज यूज अँड फॉर व्हॉट पर्पज इट इज यूज इन आवर हाऊस फॉर अ होल डे. तुम्हाला इथे एक चार्ट दिलेला आहे, तो चार्ट ऑब्झर्व करायचा आहे. इथे आपल्याला आपण जे पाणी आहे रोजच्या जीवनामध्ये दिवसभरामध्ये आपण किती पाणी आणि कशासाठी वापरतो हे आपल्याला इथे रेकॉर्ड करायचे. तर आपण हा चार्ट पाहूयात. आता चार्टमध्ये आपल्याला 2 कॉलम दिलेले आहेत, पर्पज फॉर विच वॉटर इज यूज्ड अँड अमाऊंट ऑफ वॉटर ॲप्रॉक्सिमेटली इन लिटर्स. म्हणजे इथे कोणत्या हेतूसाठी आपण पाणी वापरतो आहे आणि किती प्रमाणात पाणी आपण वापरतो ते आपल्याला काढायचं आहे. पण आता हा जो चार्ट आहे, या चार्टमध्ये आपल्याला द टोटल अमाऊंट ऑफ वॉटर यूज इन युअर हाऊस बाय द नंबर ऑफ पर्सन टू फाइंड आउट हाऊ मच वॉटर ईच पर्सन नीड्स. म्हणजे या चार्टमध्ये आपल्याला टोटल अमाऊंट काढायची आहे की घरामधील एका व्यक्तीला एका अख्ख्या दिवसभरासाठी तो किती पाण्याचा वापर करतो हे आपल्याला अंदाजे काढायचं आहे. तर आता इथे आपल्याला पहिल्यांदा दिलेलं आहे बाथ. बाथ म्हणजे आंघोळीसाठी एका माणसाला किती पाणी लागतं. ब्रशिंग टीथ, ब्रश करण्यासाठी. वॉशिंग क्लोथ्स अँड युटेन्सिल्स म्हणजे कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी, धुण्यासाठी लागणारं पाणी असेल. मॉपिंग द फ्लोअर, फरशी पुसण्यासाठी लागणारं पाणी. ड्रिंकिंग, पिण्यासाठीचं पाणी. आणि कुकिंग, स्वयंपाकासाठी लागणारं पाणी. हे आपल्याला अंदाजे लिहायचं आहे. त्यानंतर त्याची टोटल कारण तुमच्या लक्षात येईल की एका माणसाला एका दिवसासाठी किती पाणी लागतं. You will see that it is almost impossible for us to spend even a single day without water. हे पाहण्यात तुमच्या लक्षात येईल की एकही दिवस आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही किंवा पाणी नसेल तर आपली कोणतीही कामं व्यवस्थित होणार नाहीत. We need to drink 3 to 4 liters of water every day so that all our bodily functions run smoothly. आता आपल्याला दिवसभरामध्ये 3 ते 4 लिटर पाणी पिण्याची गरज असते, कारण आपल्या शरीराचं जे बरंचसं कार्य आहे ते पाण्यावर अवलंबून असतं. शरीरातील वेगवेगळ्या अवयवांचं कार्य स्मूथली म्हणजे व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला दिवसभरामध्ये 3 ते 4 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. Other living things also require water, although the amount of water they need may vary according to their size of their bodies. फक्त मानवालाच नाही तर बाकीच्या सजीवांना सुद्धा जगण्यासाठी पुरेशा अशा पाण्याची गरज असते. तर प्रत्येकाला लागणारी जी पाण्याची गरज आहे ती कशावर डिपेंड असते. दे आर अकॉर्डिंग टू देअर साईज ऑफ देअर बॉडी. म्हणजे प्रत्येक सजीवाच्या शरीराच्या आकारावर त्याची पाण्याची गरज ही अवलंबून असते. आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, जर आपण रॅट अँड एलिफंट जर कम्पेअर केलं म्हणजे उंदीर आणि हत्तीला लागणारं पाण्याची जर तुलना केली तर हत्तीची साईज ही उंदरापेक्षा कशी असते, मोठी असते. म्हणजे नक्कीच हत्तीला लागणारं पाणी ही उंदराला लागणाऱ्या पाण्यापेक्षा काय लागणार आहे, जास्त लागणार आहे. म्हणजेच ही जी पाण्याची जी गरज आहे ती कशावर डिपेंड असते, अकॉर्डिंग टू द साईज ऑफ द बॉडी ऑफ द लिव्हिंग थिंग. Thus we see that water is very important. If hydrogen gas burns in air, it combines with oxygen and water is formed. आता पाणी कसं तयार होतो. हा जो हायड्रोजन गॅस आहे त्याचं हवेमध्ये जेव्हा ज्वलन होतं आणि तेव्हा तो हवेतील ऑक्सिजनशी जेव्हा संयोग पावतो त्यावेळेला त्याचं कशात रूपांतर होतं, पाण्यामध्ये रूपांतर होत असतो. वी हॅव लर्न अबाउट सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. मागच्या वर्षीच्या इयत्तेमध्ये आपण पाण्याची वेगवेगळी वैशिष्ट्य आपण गुणधर्म पाहिलेली होतीच. आता त्या इथे आपल्याला ऑरेंज बॉक्समध्ये दिलेलं आहे. इन नेचर वॉटर ऑकर्स इन 3 स्टेट्स. वॉटर डज नॉट हॅव कलर, टेस्ट ऑर ओडर. आपल्याला माहिती आहे निसर्गामध्ये पाणी 3 अवस्थेमध्ये म्हणजे 3 स्टेटमध्ये अवेलेबल आहे. पहिला आहे सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस. आता सॉलिड म्हणजे काय, आईस, बर्फ हा कोणत्या स्टेटमध्ये बघायला मिळतो आपल्याला, सॉलिड स्टेटमध्ये. वॉटर हे लिक्विड स्टेटमध्ये आणि वॉटर वेपर ही कोणत्या स्टेटमध्ये असते, गॅसियस स्टेटमध्ये आपल्याला बघायला मिळते. आता इथे काही कॅरेक्टरिस्टिक दिलेलं आहे वॉटरबद्दल. वॉटर डज नॉट हॅव कलर, टेस्ट ऑर ऑर्डर. म्हणजे पाण्याला रंग नसतो, चव नसते किंवा वासही नसतो. मेनी सबस्टन्सेस रेडिली डिझॉल्व इन वॉटर.
देअरफॉर वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. आता पाण्याला युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हटलं जातं. का म्हटलं जातं? तर मेनी सबस्टन्सेस डिझॉल्व इन वॉटर. पाण्यामध्ये बरेचसे पदार्थ काय होतात? विरघळतात, म्हणून त्याला युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणून ओळखलं जातं. द ब्लड ऑफ ॲनिमल्स अँड द सॅप ऑफ इन प्लांट्स कंटेन अ व्हेरी हाय प्रपोर्शन ऑफ वॉटर. नो लिव्हिंग थिंग कॅन सर्वाईव्ह विदाउट वॉटर. देअरफॉर इट इज सेड दॅट द वॉटर इज अ लाईफ. पाणी हे जीवन आहे असं म्हणतात. त्याचं कारण काय? तर प्रत्येक प्राण्याच्या शरीरामध्ये असणारं ब्लड असेल म्हणजे रक्त असेल, किंवा सॅप ऑफ इन प्लांट्स म्हणजेच झाडांमध्ये असणारं जे द्रव्य आहे, यांच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये काय बघायला मिळतं? पाणी बघायला मिळतं. आणि कोणताही सजीव हा पाण्याशिवाय जगू शकत नाही, म्हणून त्याला काय वॉटर इज अ लाईफ म्हणजे पाणी हे जीवन असं म्हटलं जातं. आता खाली पहा, आपल्याला फिगर दिलेली आहे 1.5 डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑन द अर्थ. म्हणजे पृथ्वीवर अस्तित्वात असणारं पाणी आणि त्याचं वर्गीकरण आपल्याला दिलेलं आहे. आता हा चार्ट जर तुम्ही ऑब्झर्व केला तर तुम्हाला बघायला मिळेल सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये हे जे वॉटर अवेलेबल आहे अर्थवर ते कोणत्या फॉर्ममध्ये आहे? सीज अँड ओशन वॉटर हे लार्ज क्वांटिटीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर रेड कलरमध्ये आपल्याला दाखवलं आहे पहा, ग्राउंड वॉटर, आईस अँड वॉटर इन द अदर फॉर्म्स. म्हणजे भूअंतर्गत असणारं पाणी, जमिनीमध्ये असणारं पाणी असेल किंवा बर्फ यांच्या स्वरूपामध्ये अवेलेबल असणारं हे वॉटर दाखवलं आहे. आणि त्यानंतर छोट्या प्रमाणात आपल्याला बघतो वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग म्हणजे पिण्यायोग्य पाणी, म्हणजे आपण त्याला पोर्टेबल वॉटर असं म्हणतो. आता इथे आपल्याला चार्ट दिला आहे पहा, वॉटर अवेलेबल ऑन द अर्थ आणि पर्सेंटेज दिलेला आहे. आता ही डायग्राम पाहून आपल्या लक्षात येते की 97 म्हणजे जेवढं वॉटर अवेलेबल आहे अर्थवर त्या टोटल वॉटरच्या 97% वॉटर हे काय आहे? सीज अँड ओशन वॉटर आहे. आता इथे आपल्याला ब्लँक म्हणजे बॉक्स रिकामा दिलेला आहे आणि पुढे दिले 2.7%. आता इथे डायग्राम पाहून आपल्या लक्षात येतं 97% सीज अँड ओशन वॉटर आहे, तर 2.7% कोणतं वॉटर येणार आहे? ग्राउंड वॉटर, आईस अँड वॉटर इन अदर फॉर्म्स. त्यानंतर वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग फ्रेश वॉटर म्हणजे पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या पाण्यापैकी फक्त पिण्यायोग्य असं पाणी किती असणार आहे? 0.3%. एवढंच वॉटर काय आहे? पोर्टेबल वॉटर आहे. वी कॅनॉट यूज ऑल द वॉटर ऑन द अर्थ बिकॉज सी वॉटर इज सॉल्टी. सम वॉटर इज इन फ्रोझन स्टेट. आता पृथ्वीवर अवेलेबल असणारं सगळंच पाणी आपण वापरू शकत नाही, कारण जास्तीत जास्त पाणी हे कोणत्या फॉर्ममध्ये आहे? सीज अँड ओशन वॉटर. आणि हे कसं असतं? सॉल्टी म्हणजे खारं पाणी असतं, त्यामुळे त्याचा आपण जास्त वापर करू शकत नाही. बट सम वॉटर इज इन द फ्रोझन स्टेट. आता बर्फाच्या स्वरूपामध्ये सुद्धा बरंचसं पाणी हे अवेलेबल आहे, त्याचाही आपण वापर करू शकत नाही. अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर इज अवेलेबल फॉर ड्रिंकिंग. पिण्यायोग्य पाणी हे खूप कमी प्रमाणामध्ये आहे. एट इट इज इनफ फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स. पण तरीसुद्धा ते काय आहे? सर्व सजीवांसाठी जगण्यासाठी पुरेसं आहे. ठीक आहे, तर आता आपण इथं वॉटर अवेलेबल ऑन द अर्थ पाहिलं आहे. आता आपल्याला पुढे पाहायचे फॉर विच पर्पजेस इज वॉटर बिईंग यूज्ड. कोणत्या कारणासाठी आपल्याला पाणी वापरायचं आहे किंवा कोणत्या कोणत्या पर्पज म्हणजे कोणत्या कोणत्या हेतूसाठी आपण पाण्याचा वापर करतो. पण वी यूज वॉटर इन लार्ज क्वांटिटीज. वी हॅव लर्न दॅट वॉटर ऑन द अर्थ इज रेग्युलेटेड थ्रू द वॉटर सायकल. आता आपल्याला ते पृथ्वीवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे आणि आपण हे मागच्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत की हे पृथ्वीवर येणारं पाणी हे आपल्याला कशा थ्रू मिळतं? तर वॉटर सायकल. आपण पाण्याचं नैसर्गिक चक्र आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत. The water vapor formed from ocean is the main source of water in the water cycle. It gets converted into rain and creating fresh water sources on the earth. आता पृथ्वीवर येणारं फ्रेश वॉटर म्हणजे पिण्यायोग्य पाणी आपल्याला कसं मिळतं? तर आपल्याला माहिती आहे ड्यू टू सन हीट म्हणजे सूर्याच्या उष्णतेमुळे काय होतं? सी वॉटर काय होतं? इव्हॅपरेट होतं, म्हणजेच समुद्राच्या पाण्याचे काय होतं? बाष्पीभवन होतं. आणि ही जी वॉटर वेपर आहे म्हणजे ही पाण्याची वाफ जेव्हा थंड होते तेव्हा त्याच्यापासून काय बनतात? ढग बनतात आणि त्याच्यापासून आपल्याला पाऊस मिळतो. आणि हा जो पडणारा पाऊस आहे ते पावसाचं पाणी म्हणजेच काय असतं? फ्रेश वॉटर जे आपण पिण्यासाठी वापरतो. वी गेट वॉटर फ्रॉम नॅचरल सोर्सेस सच ॲज अ स्ट्रीम, रिव्हर्स, पॉन्ड्स, स्प्रिंग अँड लेक्स. म्हणजे आपल्याला जे पाणी मिळतं ते नैसर्गिक स्रोत कोणती कोणते आहेत? आपल्याकडे झरे असतील, नद्या असतील, तलाव असतील, या सर्वांमधून आपल्याला काय मिळतं? पाणी मिळतं. म्हणजे हे काय आहेत? नॅचरल सोर्सेस आहेत वॉटरचे. मॅन ऑल्सो डिग्स वेल्स
अँड बोरवेल्स टू लिफ्ट ग्राउंड वॉटर. आता या पाण्याबरोबर म्हणजे नदी, तलाव यांच्यामधून तर आपल्याला पाणी मिळतंच, पण तरीसुद्धा मानव आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी विहिरी खोदून किंवा बोरवेल थ्रो तो जमिनीमधील काय करतो, अंडरग्राऊंड वॉटर तो वापरत असतो. अपार्ट फ्रॉम दिस, man has also constructed bonds and dams on the various sizes on rivers. आता याच्याबरोबर पावसाचं जे पाणी आहे ते नद्यांमध्ये वगैरे जातं, पण आता हे पाणी जे आहे ते साठवून ठेवण्यासाठी आपण काय करतो, नद्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये बंधारे किंवा धरण बांधून ते पाणी काय केलं जातं, साठवलं जातं. ड्यू टू द अनकंट्रोल यूज ऑफ वॉटर फॉर an increasing population, industry and farming, it is now in short supply. Water scarcity has become a serious problem. आता आपल्याला माहिती आहे ड्यू टू अनकंट्रोल यूज ऑफ वॉटर, आता हे पाण्याचं प्रमाणापेक्षा जास्त वापर हा व्हायला लागला आहे. त्याचं कारण काय आहे, डे बाय डे आपण पाहतोय पॉप्युलेशन इन्क्रीज होते, त्याबरोबर डे बाय डे इंडस्ट्रीजसुद्धा इन्क्रीज होत चाललेल्या आहेत. म्हणजे वाढती लोकसंख्या असेल, वाढती कारखान्यांची संख्या असेल, त्याचबरोबर फार्मिंग म्हणजे शेतीसाठी सुद्धा पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे. आणि पाणी जे आहे आपल्याला माहिती आहे, पाणी जे आता पिण्यासाठी पाणी वापरतो किंवा शेतीसाठी पाणी वापरतो ते कसं आहे, फ्रेश वॉटर आपण ते वापरत असतो. आणि ते अर्थवर किती अवेलेबल आहे, 0.3%. म्हणजे पाणी हे कमी प्रमाणामध्ये आहे, पण त्याचा वापर काय होत चाललेला आहे, दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. देअरफोर वॉटर स्कॅरसिटी हॅज बिकम अ सिरियस प्रॉब्लेम. त्याच्यामुळे मानवाला पाण्याच्या कमतरतेसारख्या भयंकर अशा प्रॉब्लेम्सला म्हणजे सिरियस प्रॉब्लेम्सला त्याला काय करावं लागते, फेस करावं लागते. म्हणजेच अशा मोठ्या पाण्याच्या कमतरतेसारख्या संकटाला मानवाला काय व्हायला लागलेलं आहे, सामोरं जावं लागत आहे. तर आपण आत्तापर्यंत पाणी, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑन द अर्थ पाहिलं, त्यानंतर युजेस ऑफ वॉटर पाहिलं. तर ऑलवेज रिमेंबर, या आजच्या लेसनमधून आपण काय शिकलेलो आहोत, यूज वॉटर स्प्रँगली म्हणजे पाण्याचा वापर कसा केला पाहिजे, काटकसरीने केला पाहिजे. ब्लॉक वॉटर, लेट इट पर्क्युलेट, जास्तीत जास्त पाणी हे काय झालं पाहिजे, पर्क्युलेट म्हणजेच ते जमिनीमध्ये मुरलं गेलं पाहिजे. स्टोअर वॉटर वेरेवर पॉसिबल, जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेवढं पाणी काय केलं पाहिजे, पावसाचं पाणी साठवलं पाहिजे. रियूज वॉटर वेरेवर पॉसिबल, रिमेंबर स्टोअर वॉटर डज नॉट बिकम स्टेल ॲट वन्स. पाण्याचा पुन्हा पुन्हा वापर आपण केला पाहिजे. त्याचबरोबर हे लक्षात ठेवलं पाहिजे की पाणी कधीही, साठवलेलं पाणी कधीही शिळं होत नाही. तर आपण आज वॉटरबद्दल पाहिलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण लँडबद्दल पाहणार आहोत. सो फ्रेंड्स, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला तुमचे पुढील व्हिडिओ पाहता येतील. थँक्यू.